नमस्कार, मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। पाण्याखालची टाकी, जमिनीखालची टाकी अर्थातच ईशान्य कोपऱ्यामध्ये असणं फार गरजेचं असतं। बरीच मंडळी ईशान्य कोपऱ्यात टेरेसवर मोठी टाकी किंवा प्लास्टिकची टाकी वगैरे ठेवतात, तर ते शास्त्रसंमत नाही। ईशान्य कोपऱ्यात टाकी जरूर असावी, त्या ठिकाणी पिण्याचं पाणी किंवा वापरण्याचं पाण्याची टाकी जरूर असावी, पण ती अंडरग्राऊंड असावी, किंबहुना जमिनीच्या वर काही लोक थोडीशी ती टाकी काढतात, तर तशी पण नसावी, जमिनीच्या लगत असावी। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आग्नेय कोपऱ्यामध्ये जर टाकी असेल तर ती टाकी ही घरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चिडचिडपणा, राग, क्लेश, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी कलह इत्यादी देते। त्याचबरोबर जर नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर पाण्याची टाकी असेल तर नैऋत्य कोपऱ्यातली पाण्याची टाकी घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण करते। वायव्य कोपऱ्यामध्ये जर पाण्याची टाकी असेल किंवा सेफ्टी टँक असेल तर तुमच्यामध्ये भ्रमिष्ठपणा निर्माण होण्याची शक्यता असते। म्हणून लक्षात ठेवा की पाण्याची अंडरग्राऊंड टाकी ही नेहमी ईशान्य कोपऱ्यात जमिनीखाली असायला हवी। आणि ओव्हरहेड टँक जर हवा असेल, वरचा टँक जर तुम्हाला हवा असेल तर तो ओव्हरहेड टँक मात्र तुम्ही नैऋत्य कोपऱ्यात वरती करू शकता। म्हणजे नैऋत्य कोपऱ्यात वरती ओव्हरहेड टँक उत्तम ठरतो। संडास बाथरूम किंवा संडास बाथरूमच्या टाक्या नैऋत्य कोपऱ्यात असणं, आग्नेय कोपऱ्यात असणं हे घातक आहे। ईशान्य कोपऱ्यात जर संडासची टाकी असेल तर ती जास्ती त्रासदायक मानली जाते। तर संडासची टाकी ही वायव्य दिशेला अंडरग्राऊंड संडासची टाकी असावी आणि पिण्याच्या पाण्याची टाकी अंडरग्राऊंड ही ईशान्य दिशेला असावी। आग्नेय आणि नैऋत्य दिशेला मात्र आणि वायव्य दिशेला पिण्याच्या पाण्याची टाकी नसू नये। तसंच सेफ्टी टँक ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य कधीही असू नये। साईराम।